विधानसभा समालोचन. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अजित पवारांसह दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली. ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारी राष्ट्रगीतानं सुरुवात झाली. तत्पूर्वी केंद्र सरकारच्या नव्या निर्देशांनुसार सभागृहात संपूर्ण वंदे मातरमचं गायन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सभागृहाला परिचय करून दिला. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार हे कधीच वेळ चुकवत नसत. राजकारणात ते खूप मोठी इनिंग खेळतील असं दिसत असतानाच पहिल्यांदाच दादांनी आयुष्याचं टायमिंग चुकवलं. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अजित पवारांवरचा शोकप्रस्ताव मांडताना व्यक्त केली. अनेकदा ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर आपण पोकळी निर्माण झाली असे म्हणतो, पण दादांच्या जाण्यानं या शब्दाची खरी व्याख्या कळली. अजितदादांसारखे दुसरे व्यक्तिमत्व होणे आता शक्य नाही. ते केवळ आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर नव्हते, तर अंतःकरणापासून मित्रत्व जपणारे माझे मोठे भाऊ होते, अशी भावनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. आर्थिक शिस्त पाळण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यायचे असतात, तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजित पवार होते. आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना आणली, तेव्हा या योजनेचा अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात भार पडणार असल्यानं पुनर्विचार करावा, असं अर्थ विभागानं सुचवलं होतं. त्यावेळी अजित पवारांनी ठामपणे निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना जाहीर झाल्यानंतर ते गुलाबी जॅकेट घालू लागले. त्यांनी आग्रह धरल्याने आम्हालाही गुलाबी जॅकेट घालावे लागले. आज त्या केवळ आठवणी उरल्या असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. कोणत्याही मुख्यमंत्र्याला अजितदादांसारखाच अर्थमंत्री हवा. यावर्षी दादांनी त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. कदाचित त्यानंतरच्या कालावधीत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे नेते म्हणून दादांकडे पाहिले गेले असते, पण त्याआधीच दादा गेले. त्यामुळं यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कितीही काळ गेला तरी काही वेदना कमी होत नाहीत, अशीच ही वेदना असणार आहे. जेव्हा ज्येष्ठ नेता आपल्यातून निघून जातो, तेव्हा त्याच्या निधनानं कमतरता जाणवते. पण अजितदादांसारखी व्यक्ती जी राजकीय क्षेत्रात स्थिरावली आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्रात आपले स्वतःचे अस्तित्व, नेतृत्व निर्माण केले आहे, त्या व्यक्तीकडे समाज भविष्याच्या दृष्टीनं पाहत असतो. तेव्हा पोकळी निर्माण होणे याची व्याख्या काय आहे हे लक्षात येतं. कारण अशा प्रकारचे अजितदादा पुन्हा होणे नाही हे आपल्या लक्षात येतं. त्यांचे अस्तित्व सगळीकडे ठळकपणे जाणवायचे. प्रत्येक गोष्ट शिस्तीत झाली पाहिजे असे त्यांचे म्हणणे असायचे. सकाळी 6 पासून काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली. बरे वाटेल असं बोलणारे बरेच लोक असतात, पण खरे बोलण्याचे धाडस दाखवणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांचा समावेश असल्याचं शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी या शोकप्रस्तावावर बोलताना सांगितलं. ते महाराष्ट्राचा आधार होते. पक्ष, जात, पंथ, धर्म आपल्यावर कोणी टीका केली याचा विचार न करता ते काम करत असत. महाराष्ट्राचा आधारवडच त्यांच्या निधनानं उन्मळून पडल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं. तर 1985 पासून मी या सभागृहात आहे. अनेकांच्या शोकप्रस्तावावर मी बोललो आहे, परंतु अजितदादांच्या संदर्भातील शोकप्रस्तावाला पाठिंबा द्यायची वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नाही. अजूनही वाटतं इथेच दादांचा कुठेतरी वावर आहे, अशी शोकभावना मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. आधारवडाखाली अनेक लोक उभे राहतात, पण तो किती मोठा आहे हे आपल्या तेव्हा लक्षात येत नाही. पण आधारवड उन्मळून पडतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा आधारवड किती मोठा होता. अजित पवारांच्या बाबतीत अशी भावना आमच्या मनात असल्याचंही भुजबळ म्हणाले.
तर अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले लोकनेते होते. या सत्तेतले अजित पवार हे पुरोगामी नेते होते. त्यांनी कधी जात, धर्म, पंथ असा भेदभाव केला नाही. निवडणुकीच्या काळात बटेंगे तो कटेंगे असा नारा होता. त्याला ते उत्तरेकडे चालते, आपल्याकडे चालत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. विरोधक आहेत, टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे. ती टीका राजकीय आहे, वैयक्तिक नाही, अशी भूमिका घेणारे ते खिलाडू वृत्तीने सांगायचे. कदाचित ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्र अधिक गतीनं पुढे गेला असता. ते स्वप्न आज अपूर्ण राहिल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं. अजित पवार गेल्याचा धक्का प्रत्येकाला आहे. त्यामुळं हा अपघात कसा झाला याचा खुलासा होणं आवश्यक असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी सांगितलं. तर विमान अपघाताबाबत राज्यातल्या जनतेच्या मनात शंका आहे. याची कसून चौकशी झाली पाहिजे, असं सुनील प्रभू म्हणाले. रोहित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अदिती तटकरे, विश्वजित कदम, जितेंद्र आव्हाड आदींनीही शोकप्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री सुरूप सिंग नाईक, माजी मंत्री शालिनी पाटील, माजी राज्यमंत्री राज पुरोहित, आमदार गंगाधर पाटणे, निळकंठ फालक, विश्वास नांदेकर, रूपलेखा ढोरे यांच्या निधनाबद्दलही शोक व्यक्त करण्यात आला. सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून या सर्व दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत हा शोकप्रस्ताव संमत केला. तर अजित पवारांसारख्या नेत्याचं एखादं स्मृतिस्थान विधिमंडळाच्या आवारात असायला हवं, अशी भावना व्यक्त करतानाच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात सांगितलं. शोकप्रस्ताव संमत झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. विधान परिषद समालोचन. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज सकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने झाली. अभिभाषणानंतर सभागृहाची संयुक्त बैठक स्थगित झाली. त्यानंतर विधान परिषद सभागृहाच्या बैठकीची सुरुवात अजितदादा पवार हे आज आपल्यात नाहीत हे पटत नसून त्यांची सातत्यानं आठवण येते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि विधान परिषद सभागृहाचे नेते एकनाथ शिंदे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त शोकप्रस्ताव मांडून झाली. दादा वेळ कधीही चुकवत नव्हते, पण नियतीनं वेळ चुकवली. अजितदादा अनेकांना पोरके करून गेल्याची भावना निर्माण झाल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधोरेखित केले. मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलदार मित्र गमावल्याची भावना आहे. अजितदादांच्या कार्यशैलीचं कौतुक करताना शिंदे यांनी सांगितलं की प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यानंतर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातल्या चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते अधिकाऱ्यांना झापायचे. 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्या नावावर होता. दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धीर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आभाळा एवढे दुःख समोर असतानाही ताई खंबीरपणे उभ्या आहात. आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पुरे करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिरानाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटणे, नीला देसाई या दिवंगत सदस्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना अजितदादांसह भरोसेमंद मित्र मी गमावला असे म्हटले. प्रशासनातील सर्व बारकाव्यांची माहिती असलेला लोकप्रतिनिधी राज्यात अभावानेच आढळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या जाण्यानं बारामती पोरकी झाल्यासारखी वाटल्याचे ठाकरे म्हणाले. करोना काळात महाराष्ट्र बंद असला
तरी राज्यातली कामे बंद पडली नाहीत ती अजितदादांमुळेच, असंही ठाकरे म्हणाले. माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादा आणि त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधातली होती, पण त्यांच्यासोबत काम करताना त्यांचा मृदू स्वभाव मला कळला. अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातलं एक उमदं नेतृत्व गमावल्याचंही ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी अजितदादांच्या जाण्यानं सामान्य नागरिकच नव्हे तर नेतेही निःशब्द झाले आहेत. अजितदादांचे जीवन केवळ पदापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी जे पद सांभाळले त्यावर त्यांनी अमिट ठसा उमटवला, या शब्दात श्रद्धांजली वाहिली. अजितदादांनी कुठलेही काम स्वीकारले तर ते पूर्ण क्षमतेने तडीस नेण्यात त्यांचा हातखंडा होता. मुंबईतल्या गिरणी कामगारांना घरे देताना त्यांना ती परवडणारी नव्हती हे आमच्या लक्षात आले. त्यावर अजितदादांनी तोडगा काढला. घर भाड्याने देण्यास आणि मुलांना सहकर्जदार बनवण्याची परवानगी दिल्यानं 7,000 गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळालं. ते अजितदादांच्या या धाडसी निर्णयामुळंच, असंही दरेकर यांनी आवर्जून सांगितलं. काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना 1992 मध्ये NSUIच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम करत असल्यापासून अजितदादा आमच्यासाठी आयडॉल होते असं सांगितलं. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनुसार महाराष्ट्र चालावा अशी भूमिका त्यांनी नेहमीच घेतली. मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना वर्षभरात राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तू जाऊन आला पाहिजेस हा दिलेला सल्ला आजही लाखमोलाचा वाटतो. विषय समोर आला की त्यातले गांभीर्य ओळखणारे अजितदादा होते. प्रत्येक गोष्टीत त्यांनी पाळलेला काटेकोरपणा आपल्या सर्वांनी अनुभवला आहे. कोल्हापूरशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. कोल्हापुरात अनेक विषय आहेत ज्यांना दादांनी सढळ हाताने निधी दिला. कोल्हापूर माझे आहे आणि आपण त्याचं काहीतरी देणं लागतो, या भूमिकेतून त्यांनी कोल्हापूरसाठी भरभरून दिले, असे सांगत बंटी पाटील यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सभागृहातील सदस्य विक्रम काळे, अमोल मिटकरी, मनीषा कायंदे, किरण सरनाईक, संजय कोडके, प्रसाद लाड, भाई जगताप, पंकज भुजबळ, चित्रा वाघ यांनीही यावेळी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सामाजिक प्रश्नांचे निवेदन पाहून सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. दादांशी मतभेद झाले तरीही त्यांच्याशी मनभेद झाले नाहीत असे सांगितले. कोविड काळात पुण्यात ज्या रुग्णालयांनी भरमसाठ बिल केले ते कमी करण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घालून कमी करून घेतले अशी आठवण सांगितली. शिस्त आणि वक्तशीरपणा याबाबतीत काटेकोर असलेले अजितदादा यांच्या दुःखद निधनानं राज्याची अपरिमित हानी झाल्याचं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते श्रद्धांजली वाहत होते. ग्रामीण प्रश्न समजून घेण्याची आणि ती सोडवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. अजितदादांनी राज्यातल्या अनेक संस्थांना आकार दिला. कामात शिस्तबद्धता, प्रश्नांच्या खोलात जाऊन काम करण्याची वृत्ती अजितदादांची होती. सरळमार्गी स्वभाव असलेल्या अजितदादांनी लोकप्रियतेसाठी अशक्य वाटणारी आश्वासने दिली नाहीत. राज्यात अर्थशिस्त आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प मांडण्याची कामगिरी त्यांनी साधली. राज्याचे अर्थकारण, समाजकारण यांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे, अशी भावना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केली. माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्यानाईक यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काम केल्याचं नमूद केलं. तसंच अशोक गजानन मोडक, गंगाधर पटणे, नीला देसाई या माजी सदस्यांनाही यावेळी शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.